जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की बरेचशा जणांना सांगतो तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटला जर तुमचा जीमेल आयडी आहे तो लिंक जर केला असेल तर त्याचा संपूर्ण त्या जीमेल आयडीचा डाटा आहे तो थर्ड पार्टी वेबसाईटकडे असतो आणि ती वेबसाईट त्याचा चुकीचा सुद्धा वापर करू शकते। पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तो जीमेल आयडी तो संपूर्ण डाटा आहे तो तुम्ही डिलीट करू शकता। बरेचशा जणांना माहिती आहे एखादी थर्ड पार्टी वेबसाईट असते तुम्हाला माहिती आहे आणि जे बरेचशा वेळा आपण यूज करतो आणि त्याला जी काही जीमेल आयडीचा ॲक्सेस देतो त्याच वेळी तुम्हाला सांगतो ती जीमेल आयडी त्याचा चुकीचा वापर करू शकते। कारण की कसं असतं त्यांच्याकडे ॲक्सेस जातो, पूर्ण जो की जीमेल आयडीचा डाटा सुद्धा त्यांच्याकडे असतो। पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही डिलीट करू शकता। कसं काय डिलीट करायचं सगळं काय सांगतो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। एकदम सिंपल सगळ्या स्टेप आहेत, फक्त काय करायचं तुम्हाला व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पाहायचा, नाहीतर तुम्ही एक जर स्टेप मिस केली तर तुम्हाला अजिबात समजणार नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, तो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जीमेल म्हणजे जे की तुम्ही मेल करता हे ॲप्लिकेशन असतं, जसं की हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। जीमेल ॲपला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे प्रोफाईलवर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे लोडिंग करून द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो येथे जी काय सिक्युरिटी अँड साइनअपचा तुम्हाला 2 नंबरचा जो काही ऑप्शन मिळतो पासवर्डच्या वर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यावर नवीन अशा पद्धतीने इंटरफेस येईल। फक्त तुम्हाला काय करायचं खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला जे काही आहे हा ऑप्शन भेटतो बहुशा इथे सगळ्या ॲप्स दिसतील। इथे तुम्हाला हा ऑप्शन दिसल्यानंतर काय करायचं इथे सी ऑल बहुशा इथे दिसत असेल ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे बहुशा तेव्हा जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला समजणार आहे तुम्ही कोणकोणत्या फेक वेबसाईट जशी बऱ्याचशाच वेबसाईट आहेत त्याला जर तुमचा जीमेल आयडी आहे तो लिंक जर असेल तर लगेच तुम्हाला इथे समजणार आहे की ह्या वेबसाईटला तुमची लिंक जी काही असणार बघू शकता। इथे ह्या वेबसाईटला ह्या आहे बऱ्याचशाच अशा वेबसाईटला माझा जी काही आहे जो जीमेल आहे तो लिंक आहे आणि ह्यांच्याकडे जी की ह्या वेबसाईटकडे माझा लिंक असल्यामुळे संपूर्ण डाटासुद्धा त्यांच्याजवळ असतो। तर मी यातून काय करू शकतो, जसं की समजा मला येथून एखादं सिलेक्ट करून डिलीट करायचं म्हटलं तर कसं डिलीट करायचं ते सांगतो। जसं की समजा मला येथून स्नॅपचॅट जी काही मी यूज करतो ती तुम्हाला इथे दिसत असेल तर समजा मला इथून मी रँडमली एक सिलेक्ट करून घेतो। जसं की आता मी इथून जी की ही ॲप सिलेक्ट करून घेतली, हे जेव्हा मी क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग करून द्यायचं आहे। लोडिंग झाल्यानंतर येथून तुम्हाला काय करायचं आहे, येथून तुम्हाला हा जी की 2 नंबरचा ऑप्शन डिलीट ऑलचा ऑप्शन भेटतो बघू शकता। ह्या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता ह्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि इथे कन्फर्म करून घ्यायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर बघू शकता जी की आहे जीमेल आयडी रिमूव्ह होणार आहे आणि पूर्णपणे डाटासुद्धा तो तुमचा डिलीट होणार आहे। अशा पद्धतीतून तुम्ही ते प्रत्येक जी की असेल ॲप असे सिलेक्ट करून त्याचा डाटा आहे तो रिमूव्ह करू शकता। आता बघू शकता येथून जी की जे ॲप आपण सिलेक्ट केली त्या ॲपचा संपूर्ण डाटा आणि जीमेल आयडी ते पूर्णपणे ते रिमूव्ह झालेले आहे आणि पूर्णपणे आपले जी की डाटा असेल तो सगळा सेफ राहणार आहे। अशा पद्धतीतून तुम्ही येथून बघू शकता कोणती थर्ड पार्टी ॲप जी की ॲप आपण यूज करत नाही आणि जी की असते कोणत्या बरेचशाच अशा जी की वेबसाईट असतात ॲप्स असतात सगळं काय तुम्हाला इथे दिसून जाईल। जसं की कोणतीही वेबसाईटवर जर तुम्ही गेला असेल तर डायरेक्ट त्याला जीमेल ॲक्सेस दिल्या तुम्हाला इथे समजणार आणि अशाच पद्धतीतून तुम्ही इथे रिमूव्ह करू शकता। आणि प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करून पहा, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण की बऱ्याचशा जणांना जी काही असतं हे चुकीचा वापर करू शकतात। जसं की तुमच्या जीमेल आयडीवर कुणालाही मेल करू शकतात किंवा तुमचा डाटा जो असतो एखाद्या व्हॉट्सअपचा डाटासुद्धा तुम्ही त्या जीमेलवर जर घेत असाल फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर लीकसुद्धा होऊ शकतात। हे इम्पॉर्टंट व्हिडिओ होता त्यामुळे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।